हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आपण आज प्रॅक्टिस सेट 12.2 सोडवणार आहोत. सगळे वर्ड प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामध्ये 10च्या 10 सोपे आहेत. फक्त नीट लक्ष देऊन ऐका, नीट लक्ष देऊन करा, म्हणजे तुम्हालाही सोपे वाटतील. बघा, पहिला क्वेश्चन आहे, मदर इज 25 years ओल्डर दॅन हर सन. फाइंड सन्स एज इफ आफ्टर 8 years रेशो ऑफ सन्स एज टू मदर्स एज विल बी 4:9. हा रेशो दिलेला आहे. मदर इज 25 ओल्डर दॅन हर सन. आता ज्याचं एज विचारलं आहे, कोणाचं एज आपल्याला फाइंड करायचं आहे, सन्स एज, म्हणजे ज्याचं एज विचारलं आहे त्याला आपण काय म्हणायचं, मग इथे एक्स म्हणायचं. मग आधी हे लिहून घेऊयात. लेट द एज ऑफ सन बी एक्स इयर्स टुडे. आज त्याचं एज एक्स इयर्स आहे, हे आपण असं गृहीत धरूयात. आता दोन कॉलम तुम्ही करा. इथे प्रेझेंट एज म्हणजे टुडे, आत्ता त्याचं एज काय आहे, आणि आफ्टर 8 years दोन आपल्याला कंडिशन दिल्या आहेत ना, आफ्टर 8 years. मग इथे बघा, आत्ता आपण काय घेतलं आहे, आता प्रेझेंट एज काय घेतलं आहे आपण, सन्स एज इज इक्वल टू एक्स घेतलं आहे. मग आफ्टर 8 years त्याचं एज काय असणार आहे, एक्स प्लस 8 होईल. सो इथे आपण लिहून घेऊ सन्स एज इज इक्वल टू एक्स प्लस 8. ठीक आहे, 8 वर्षांनी त्याचं हे एक्समध्ये ॲड होईल, 8 वर्ष. आता मदर्स एज काय दिलेलं आहे, मदर्स एज सनपेक्षा किती मोठे आहे, 25 years मोठे आहे. मग आपण इथे काय लिहिणार आहे, सन्स एज प्लस 25, बरोबर. मग सन्स एज काय आहे, एक्स आहे, मग आपण घेऊया इथे एक्स प्लस 25. मग तसंच इथे येणार आहे, मदर्स एज आफ्टर 8 years काय असणार आहे, एक्स प्लस 25 आणि प्लस काय आहे, इथे आपण घेऊयात प्लस 8 वर्षांनी. ठीक आहे, म्हणजेच काय होणार आहे ते एक्स प्लस 25 प्लस 8 इज 33. मग हे आफ्टर 8 years आणि आत्ताचं प्रेझेंट हे दोन आपल्याला मिळाले, इक्वेशन मिळाले आपल्याला. आता आपल्याला रेशो काय दिलेला आहे, आफ्टर 8 years 4:9. ठीक आहे, मग आता अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन, according to given condition काय दिलेलं आहे, सन्स एज अपॉन मदर्स एज इज इक्वल टू काय आहे रेशो, 4:9. मग आता आपण हे दोन्ही आपल्याला माहिती आहेत. सन्स एज आत्ता काय आहे, म्हणजे आफ्टर 8 years एक्स प्लस 8 आणि मदर्स एज आहे एक्स प्लस 33. सो हे आपण काढून लिहू आधी, एक्स प्लस 8 अपॉन एक्स प्लस 33 इज इक्वल टू 4:9. कारण आपण हे का घेतलं, हे का नाही घेतलं, एक्स आणि एक्स प्लस 25 का नाही घेतलं, कारण रेशो कधीचा दिलेला आहे, सन्स एज इज आफ्टर 8 years रेशो ऑफ सन्स एज टू मदर्स एज विल बी 4/9, म्हणून आपण हा घेतला आहे. ठीक आहे, आता आपण काय करायचं, ह्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल, हे 9 इकडे मल्टिप्लाय होईल आणि 4 हे इकडे मल्टिप्लाय होईल, एक्स प्लस 33 बरोबर. सो हे लिहून घेऊ, देअरफॉर 9 इंटू एक्स प्लस 8 इज इक्वल टू 4 इंटू एक्स प्लस 33. मग हे काय येणार आहे, 9x प्लस 9 8 जा 72 इज इक्वल टू 4x प्लस 4 3 जा 12, कॅरीओवरला 1, 4 3 जा 12 प्लस 1 इज 13, 132. मग आता एक्सचं इकडे घेऊयात, 9x मायनस 4x इज इक्वल टू 132. 72 इकडे गेल्यावर काय होणार आहेत, मायनस 72. सो हे झाले 5x इज इक्वल टू 2 मायनस 2 इज 0, 13 मायनस 7 इज 6. सो देअरफॉर एक्स इज इक्वल टू 5 कुठे जाणार आहे आता, इथे मल्टिप्लिकेशनला. सो 60/5 म्हणजेच किती आहे हे, 12 5 जा 60. सो इज इक्वल टू 12. म्हणजे आत्ता सनचं एज आपल्याला काय मिळालं आहे, एक्स इज इक्वल टू 12. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 12 हे एज आपल्याला आत्ता मिळालं आहे, आत्ताचं. सो हे लिहून घ्या, देअरफॉर द प्रेझेंट एज ऑफ सन इज 12 years. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूयात. चला नेक्स्ट क्वेश्चन रीड करूयात. द डिनॉमिनेटर ऑफ ए फ्रॅक्शन इज ग्रेटर दॅन इट्स न्यूमरेटर बाय 12.
इफ द न्यूमरेटर इज डिक्रीज बाय 2 अँड द डिनॉमिनेटर इज इन्क्रीज बाय 7 द न्यू फ्रॅक्शन इज इक्विव्हॅलंट विथ 1/2. सो फाइंड द फ्रॅक्शन. आता फ्रॅक्शन म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर आलं. तर आता इथे आपल्याला एकाला कशाला तरी एक्स म्हणायला लागेल. आता इथे काय सांगितलं, डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज ग्रेटर दॅन न्यूमरेटर बाय 12. म्हणजे डिनॉमिनेटर ऑलरेडी त्या फ्रॅक्शनच्या न्यूमरेटरपेक्षा 12ने मोठं आहे, म्हणजे न्यूमरेटरला आपण एक्स म्हणू शकतो. ठीक आहे. सो इथे लिहून घेऊ, लेट द न्यूमरेटर बी एक्स. आता मग ओरिजिनल फ्रॅक्शन आणि नवीन फ्रॅक्शन असे दोन कॉलम करून घेऊ आपण. ओरिजिनल फ्रॅक्शन आणि इथे तयार होणार आहे न्यू फ्रॅक्शन, कारण तशीच कंडिशन दिलेली आहे. सो ओरिजिनल फ्रॅक्शनमध्ये न्यूमरेटर काय आहे, एक्स आहे. सो न्यूमरेटर इज इक्वल टू एक्स. आणि मग डिनॉमिनेटर काय आहे, डिनॉमिनेटर इज इक्वल टू कितीने जास्त आहे, डिनॉमिनेटर इज ग्रेटर दॅन 12. म्हणजे आपलं काय लिहिणार आपण इथे, न्यूमरेटर प्लस 12 येईल, म्हणजेच काय एक्स प्लस 12 येईल. ठीक आहे. आता न्यू फ्रॅक्शन काय सांगितलं आहे, इफ द न्यूमरेटर इज डिक्रीज बाय 2. डिक्रीज बाय 2 म्हणजे काय, आपण त्याच्यातनं एक्समधनं 2 मायनस करणार. म्हणजे इथे न्यूमरेटर काय येणार, न्यूमरेटर इज इक्वल टू एक्स मायनस 2. ठीक आहे. आणि मग डिनॉमिनेटर काय येणार, डिनॉमिनेटर काय सांगितलं, डिनॉमिनेटर इज इन्क्रीज बाय 7. म्हणजे वाढला. मग डिनॉमिनेटर ऑलरेडी काय आहे, एक्स प्लस 12 आहे. मग इज इक्वल टू आपण एक्स प्लस 12 आणि काय सांगितलं आहे, इन्क्रीज बाय 7 म्हणजे प्लस 7 येणार. म्हणजे इथे काय येणार, एक्स प्लस 19. आता सांगितलं आहे द न्यू फ्रॅक्शन इज इक्विव्हॅलंट विथ 1/2. न्यू फ्रॅक्शन म्हणजे हा एक्स मायनस 2 अपॉन एक्स प्लस 19 इज इक्वल टू 1/2. सो आपण इथे लिहून घेऊ, अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन, according to given condition x minus 2 upon x plus 19 is equal to 1/2. ठीक आहे. हे दिलेलं आहे, न्यू फ्रॅक्शनचा हा रेशो दिलेला आहे 1/2. सो आता हे सॉल्व करूयात. क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल 2 इंटू एक्स मायनस 2 इज इक्वल टू 1 इंटू एक्स प्लस 19. सो 2 ह्याला मल्टिप्लाय करू दोन्हीला. देअरफॉर 2x मायनस 2 इंटू 2 इज 4 इज इक्वल टू, तर हे 1नी मल्टिप्लाय केल्यावर काय राहणार आहे, सेमच राहणार आहे, एक्स प्लस 19 राहणार आहे. एक्स म्हणजे इथे एक्सनी मल्टिप्लाय केलं 1x म्हणजेच काय होतं, एक्स असतं. ठीक आहे. आता हे सॉल्व करू. एक्सची टर्म इकडे घेऊयात. देअरफॉर 2x मायनस एक्स, इथे गेल्यावर मायनस होणार आहे, हा 4 इकडे गेल्यावर काय होणार आहे, प्लस होणार आहे. सो 19 प्लस 4. सो इथे 2x मायनस एक्स म्हणजेच किती, 1x. आणि 19 प्लस 4 किती होतं, 23. सो देअरफॉर एक्स इज इक्वल टू 23. ठीक आहे. ही एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळाली, बरोबर. मग आता आपला एक्स आपण कशाला म्हणलं आहे, न्यूमरेटरला. म्हणजे न्यूमरेटर आपल्याला मिळाला. आता ह्याच्यावरून आपण डिनॉमिनेटर काढू शकतो. सो इथे लिहून घेऊ, देअरफॉर न्यूमरेटर इज इक्वल टू 23. सो डिनॉमिनेटर इज इक्वल टू काय आहे, डिनॉमिनेटर एक्स प्लस 12. म्हणजेच आपण काय लिहू शकतो, 23 प्लस 12 म्हणजेच किती होतं ते 35. मग फ्रॅक्शन आपल्याला विचारलं आहे. सो लिहून घेऊ, फ्रॅक्शन इज इक्वल टू न्यूमरेटर आहे 23, डिनॉमिनेटर आहे 35. ठीक आहे. आलं आहे आपलं फायनल आन्सर. चला नेक्स्ट सॉल्व करूयात. चला नेक्स्ट क्वेश्चन रीड करूयात. द रेशो ऑफ वेट्स ऑफ कॉपर अँड झिंक इन अ ब्रास इज 30:7. फाइंड द वेट ऑफ झिंक इन अ ब्रास युटेन्सिल वेईंग 700 ग्रॅम. म्हणजे ब्रासचं जे काय भांडं आहे त्याचं काय वजन आहे, 700 ग्रॅम आहे, 700 ग्रॅम आहे. त्याच्यामध्ये झिंक आणि कॉपरचं हे किती आहे, रेशो किती आहे, 30:7. सो आता आपण मग एक्स कशाला म्हणायचं इथे, लेट द वेट ऑफ कॉपर. आता इथे रेशो ऑलरेडी दिलेला आहे 30:7, मग तसंच घ्यायला लागेल आपल्याला. सो लेट द वेट ऑफ कॉपर बी 13x अँड वेट ऑफ झिंक बी 7x. ठीक आहे. म्हणजे एक्सची जी व्हॅल्यू होईल त्याला 7ने मल्टिप्लाय केलं की आपल्याला झिंकचं किती ग्रॅम आहे टोटल, त्याच्यामध्ये वेट किती आहे ते आपल्याला कळेल. आता लिहून घेऊ. नाव
वेट ऑफ ब्रास युटेन्सिल किती दिलेलं आहे, ब्रास युटेन्सिल 700 ग्रॅम. सो आता आपण ब्रासमध्ये काय काय आहे, कॉपर आणि झिंक आहे, म्हणजे दोन्हीची ॲडिशन करून आपल्याला 700 ग्रॅम येईल. मग हे लिहून घेऊ, ब्रास कंटेन्स कॉपर अँड झिंक. मग देअरफॉर दोन्हीची ॲडिशन काय येईल, 13x + 7x = 700 ग्रॅम. हे दिलेलं आहे आपल्याला. ठीक आहे, ह्या दोघांचं कॉम्बिनेशन, या दोघांचा रेशो मिळून हे आहे 700 ग्रॅम. सो देअरफॉर 20x = 700. देअरफॉर x = 20 कडे काय होणार आहे, डिव्हिजनला. सो 700/20. सो हे किती येणार आहे, 35. x किती मिळाला आपल्याला, 35 मिळाला. आता ह्याच्यावरनं आपण झिंक, आपल्याला फक्त काय विचारलं आहे, झिंक किती ग्रॅमचं आहे, या म्हणजे ह्याच्यामध्ये झिंकची व्हॅल्यू किती आहे, क्वांटिटी किती आहे ते विचारलं आहे. सो इथे लिहून घेऊ, देअरफॉर वेट ऑफ झिंक = 7x. x काय मिळालं आपल्याला, 7 × 35. सो = किती होतं आहे, 7 × 5 = 35, कॅरी ओव्हरला 3, 7 × 3 = 21 + 3 = 24, 245 ग्रॅम. सो खाली आन्सरमध्ये लिहून घ्या, द वेट ऑफ झिंक इन ब्रास युटेन्सिल विल बी 245 ग्रॅम. चला नेक्स्ट क्वेश्चन आपला बघा काय आहे, फाइंड 3 कॉन्झिक्युटिव्ह होल नंबर्स हुज सम इज मोर दॅन 45 बट लेस दॅन 54. आता 3 कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स कसे घ्यायचे, तर आपण हे बघा इथे मी सांगते. समजा 3 हा नंबर असेल, समजा आपण म्हणूया 3, 4, 5 हे नंबर आहेत, जे कॉन्झिक्युटिव्ह नंबर आपल्याला येणार आहे ते 3, 4, 5 आहेत. म्हणजे मग समजा 3ला आपण x म्हणलं तर 4 काय येणार आहे, x + 1 येईल, आणि 5 काय येणार आहे, x + 2 येईल. किंवा तुम्ही असंही करू शकता, पण हे थोडंसं कन्फ्युजिंग आहे. समजा मी 4ला x म्हणलं, मग हा 3 काय येईल, x - 1 येईल, आणि हा 5 काय येईल, x + 1 येईल. ठीक आहे, ह्यात कुठलंही कॉम्बिनेशन तुम्ही वापरू शकता, पण शक्यतो हे सर्वात सोपं जातं की एका नंबरला x म्हणलं की दुसरा x + 1 आणि तिसरा x + 2. सो आपण पहिलंच हे घेऊयात कॉम्बिनेशन. इथे लिहून घेऊयात, लेट the 3 consecutive numbers be x, x + 1 आणि x + 2. आता गिवन कंडिशन काय आहे ती लिहून घेऊ. अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन काय दिलेलं आहे, द नंबर ऑफ ह्या तिन्हीची सम, म्हणजे ह्याची सम इज मोर दॅन 45. म्हणजे 45 नंबर इथे येईल, मोर दॅन येईल, म्हणजे 45 लेस आहे ना, कमी आहे त्याच्या समपेक्षा. सो इथे लेसचं येईल, लेस दॅन 45 इज लेस दॅन x + x + 1 + x + 2. आणि ही सम कशापेक्षा लहान आहे, बट लेस दॅन 54. सो लेस दॅन 54. ठीक आहे, ही कंडिशन आपली सॅटिस्फाय झाली. आता सॉल्व करूयात. सो देअरफॉर 45 इज लेस दॅन, x किती वेळा आहे, 1, 2 आणि 3, म्हणजे इथे 3x येईल, आणि 1 + 2 is 3. सो 3x + 3 इज लेस दॅन 54. आता हा 3 आपल्याला घालवायचा इथनं. सो तिन्हीकडे 3 मायनस करायला लागेल. सो 45 - 3 इज लेस दॅन 3x + 3 - 3 लेस दॅन 54 - 3. जसं आपण = असताना करतो तसंच सेम ऑपरेशन इथे करायचं आहे. सो 45 - 3 इज 42 इज लेस दॅन 3x इज लेस दॅन 51. आता हा एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे, म्हणजे हा 3 घालवला पाहिजे, म्हणजे हा दोन्हीकडे गेल्यावर काय होईल, डिवाइड होईल. सो 42/3 इज लेस दॅन 3x/3 लेस दॅन 51/3. ठीक आहे, म्हणजे हा 3 जाईल. सो काय येणार आहे, 3ने 45ला डिवाइड केल्यावर 3 × 1 = 3, 3 × 4 = 12, म्हणजे इथे येणार आहे 12, सॉरी 3 × 4 = 12 ना, 14 इज लेस दॅन x लेस दॅन 3 × 1 = 3, 3 × 7 = 21. सो इथे येणार आहे 17.
ठीक आहे. 3ने 51ला डिवाइड केलं येतं 17. म्हणजे मग आपल्याला एक्सची व्हॅल्यू काय मिळाली आहे, हा म्हणजे लेस दॅन म्हणजे पहिला नंबर तर 14 आहे, दुसरा 17 आहे. म्हणजे इथे आपण काय लिहू शकतो, म्हणजे हा कुठला असणार आहे इथे, मग इथे लिहून घ्या. एक तर x इज इक्वल टू 15 असेल किंवा और x इज इक्वल टू 16 असेल. मग आता दोन ह्याच्यात आपल्याला आन्सर लिहायला लागेल, ते लिहून घेऊ आपण. इफ x इज इक्वल टू 15 देन x प्लस 1 इज इक्वल टू 16 अँड x प्लस 2 इज इक्वल टू 17. हे 3 नंबर एक तर मिळतील. किंवा इफ x इज इक्वल टू काय घेतलं आपण पुढे 16 देन x प्लस 1 इज इक्वल टू 17 आणि x प्लस 2 इज इक्वल टू 18. ठीक आहे. सो देअरफॉर आन्सरमध्ये लिहून घ्या आता. रिक्वायर्ड 3 नंबर्स आर required 3 numbers are 15, 16, 17 or 16, 17, 18. हे असंच आन्सर येणार आहे. ठीक आहे. एकच आन्सर येणार नाही आहे, फक्त एक नंबर आपल्याला मिळाला आहे जो 15, 14 आणि 17च्या मध्ये आहे, म्हणून आपण 15 किंवा 16 घेतला आणि मग हे आन्सर काढलं. चला नेक्स्ट बघूयात. चला नेक्स्ट क्वेश्चन रीड करूयात. इन अ 2 digit नंबर, डिजिट ॲट द टेन्स प्लेस इज ट्वाइस द डिजिट ॲट द युनिट प्लेस. इफ द नंबर ऑप्टेन बाय इंटरचेंजिंग द डिजिट्स इज ॲडेड टू द ओरिजिनल नंबर, द सम इज 66. सो फाइंड द नंबर. क्वेश्चन कळला आहे का तुम्हाला. 2 digit नंबर जो आहे त्याच्यामध्ये टेन्स प्लेस, डिजिट ॲट द टेन्स प्लेस इज ट्वाइस द डिजिट ॲट द युनिट प्लेस. युनिट प्लेसला जो नंबर आहे त्याच्या ट्वाइस काय आहे, टेन्स प्लेसचा आहे. प्लेस माहिती आहेत ना तुम्हाला. हे समजा हा आपण 23 दिला तर हा युनिट प्लेसला आहे आणि हा 10 प्लेसला आहे, म्हणजे हा ट्वाइस आहे ह्याच्यापेक्षा. ठीक आहे. सो आता लिहून घेऊया तिथे आपण. लेट द डिजिट इन युनिट्स प्लेस बी एक्स. एकाला आपण एक्स म्हटलं म्हणजे ट्वाइस जो आहे तो असणार, त्याला काय म्हणणार आपण 2x, कारण हा ह्याच्या काय असणार आहे टेन्स प्लेसचा ट्वाइस आहे. लिहून घेऊ इथे आपण. अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन, डिजिट ॲट टेन्स प्लेस काय दिलेलं आहे, 2 इंटू डिजिट ॲट युनिट्स प्लेस. बरोबर. डिजिट ॲट युनिट्स प्लेस म्हणजे काय घेणार आपण, 2 इंटू घेणार आपण एक्स. सो डिजिट ॲट टेन्स प्लेस आपल्याला काय मिळालं 2x. आता लिहून घेऊयात व्हॅल्यू ऑफ द ओरिजिनल नंबर. काय सांगितलं आहे, इफ द नंबर ऑप्टेन बाय इंटरचेंजिंग द डिजिट इज ॲडेड टू द ओरिजिनल नंबर. सो इथे लिहून घेऊ आपण व्हॅल्यू ऑफ द ओरिजिनल नंबर काय असणार आहे, 2x इंटू 10 प्लस 1 इंटू एक्स. आता हे 2x प्लस इंटू 10 का घेतलं, कारण हा 10 प्लेसचा नंबर आहे आणि युनिट प्लेसचा आहे. युनिट प्लेसला काय असतं, सेमच नंबर असतो, म्हणजे चेंज होत नाही डिजिट. 3 असेल तर 3च राहतो आणि 10 प्लेसला 2 असेल तर त्याचं काय म्हणतो आपण 20 होतं. 23 असं रीड करतो ना आपण. सो इथे लिहून घेऊ 20x प्लस एक्स इज इक्वल टू 21x. हा ओरिजिनल नंबर तयार झाला दिलेल्या कंडिशनप्रमाणे. आता लिहून घेऊ इंटरचेंज केल्यावर कुठला तयार होईल. सो इथे लिहून घ्या इफ डिजिट्स आर इंटरचेंज्ड देन डिजिट इन युनिट प्लेस विल बी 2x. ठीक आहे. दिलेल्या कंडिशनप्रमाणे जर इंटरचेंज केले तर युनिट प्लेसचा नंबर डबल होईल, 2x होईल. सो अँड टेन्स प्लेसचा काय होईल, अँड डिजिट इन टेन्स प्लेस विल बी x होईल. ठीक आहे. बरोबर उलटं होईल. हा युनिट प्लेसचा 2x होईल आणि टेन्स प्लेसचा x होईल. मग न्यू नंबर काय तयार होईल ते लिहून घेऊ. न्यू नंबर इज इक्वल टू 10 इंटू एक्स.
कारण 10th प्लेसला x आहे म्हणून घेतला आपण फक्त x, प्लस 2x इंटू 1, युनिट प्लेसची व्हॅल्यू काय आहे त्याची 1 आहे, सो इज इक्वल टू 10x प्लस 2x इज इक्वल टू 12x. हा न्यू नंबर तयार झाला 12x. आता परत कंडिशन काय दिलेली आहे, अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन टू गिवन कंडिशन, या दोघांची सम किती आहे 66 आहे. सो तसं लिहून घेऊ आपण, 21x प्लस 12x इज इक्वल टू 66 हे दिलेलं आहे. सो याची ॲडिशन काय झाली 33x इज इक्वल टू 66. देअरफॉर x इज इक्वल टू 66 अपॉन 33 म्हणजेच काय आलं आहे 2. एक्सची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली 2 मिळाली. आता ओरिजिनल नंबर फाइंड करायचा आहे आपल्याला. ठीक आहे, फाइंड द नंबर. सो इथे लिहून घेऊ, देअरफॉर ओरिजिनल नंबर इज इक्वल टू काय आहे 21x. ठीक आहे, हा न्यू नंबर आपण फाइंड केला होता तो 12x होता. आपल्याला व्हॅल्यू कुठे घालायची एक्सची ओरिजिनल नंबरमध्ये 21x मध्ये. सो 21x इज इक्वल टू 21 इंटू 2 इज इक्वल टू 42. सो देअरफॉर ओरिजिनल नंबर इज इक्वल टू 42. म्हणजे आले बरोबर. जर 2 आहे तर 10th प्लेसचा नंबर काय सांगितला होता, डबल सांगितला होता, 2x सांगितला होता, म्हणजे 2 इंटू 2 4 होतोय, म्हणजे आपला आन्सर बरोबर आला आहे. चला नेक्स्ट सॉल्व करूयात. चला क्वेश्चन रीड करूयात. सम तिकीट्स ऑफ ₹200 अँड सम ऑफ ₹100 ऑफ ए ड्रामा इन अ थिएटर वेअर सोल्ड. The number of tickets of ₹200 sold was 20 more than the number of tickets sold of ₹100. म्हणजे 100पेक्षा जेवढे तिकीट विकले गेले 100 रुपीजचे, त्याच्यापेक्षा 20 जास्त कशाचे विकले गेले 200 रुपीजचे. द टोटल अमाऊंट रिसिव्ड बाय द थिएटर बाय सेल ऑफ तिकीट्स वॉज ₹37,000. सो फाइंड द नंबर ऑफ ₹100 तिकीट सोल्ड. म्हणजे हे फाइंड करायचे आपल्याला की 100 रुपीजचे तिकीट किती विकले गेले. म्हणजे आपण एक्स कशाला म्हणायचं आहे 100 रुपीजच्या तिकीट्सला. सो ते लिहून घेऊ, लेट number of tickets of ₹100 be x. आणि मग 200चे किती येणार आहेत x प्लस 20, कारण ते 20 जास्त विकले गेले. सो इथे लिहून घेऊ, देअरफॉर नंबर ऑफ तिकीट्स ऑफ ₹200 सोल्ड इज इक्वल टू x प्लस 20. 100पेक्षा 20 जास्त विकले गेलेत म्हणून x प्लस 20. आता गिवन कंडिशन काय आहे, देअर अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन काय सांगितलेलं आहे की जेवढे विकले गेलेत त्याची अमाऊंट किती आहे 37,000. म्हणजे 100 रुपीजचे 100 इंटू एक्स प्लस 200चे x प्लस 20 इज इक्वल टू 37,000. ठीक आहे, 100 आपण 100 रुपीच्या तिकीट ह्याला काय म्हणलं एक्स, म्हणजे त्याला 100ने मल्टिप्लाय करायला लागेल, आणि हे जे 200चे सेल गेले त्याला आपण 200ने मल्टिप्लाय करायला लागेल. सो इज इक्वल टू हे सगळे मिळून काय आहे 37,000. आता हे सॉल्व करूयात. हे काय येणार आहे 100x प्लस 200 इंटू एक्स किती येणार आहे 200x प्लस 200 इंटू 20 किती येणार आहे 4000 इज इक्वल टू 37,000. आता ह्याची ॲडिशन काय होणार आहे 300x 4000 इकडे आपण मायनस करूयात. सो 37,000 मायनस 4000. सो 300x इज इक्वल टू किती होतात हे 4 मधनं गेल्यावर 33,000. मग आता हे 300 इकडे डिव्हिजनला जातील. देअरफॉर x इज इक्वल टू 33,000 अपॉन 300. सो हे 2 0 गेले आणि 330 डिवायडेड बाय 3 म्हणजे किती 110. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला x इज इक्वल टू 110. आणि आपण x कशाला म्हणलं होतं 100 रुपीच्या तिकिटाला, म्हणजे ऑटोमॅटिक आपल्याला आन्सर पण मिळाला. सो लिहून घेऊ इथे, देअरफॉर द नंबर ऑफ तिकीट्स of ₹100 sold were
110. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 7th क्वेश्चन. ऑफ द 3 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स 5 टाइम्स द स्मॉलेस्ट नंबर इज 9 मोर दॅन 4 टाइम्स द ग्रेटेस्ट नंबर. फाइंड द नंबर. आता मी तुम्हाला सांगितलं नंबर आपण कसे घेतो. आपण एक जर एक्स घेतला तर दुसरा कुठला येणार आहे कॉन्झिक्युटिव्ह नंबर, त्याच्या पुढचा नंबर असतो कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे, मग तो x+1 आणि तिसरा येणार आहे x+2. तर हे नंबर असेच घेऊयात आपण. जो आपण आता जो 4th क्वेश्चन बघितला तसंच आहे. सो लेट 3 कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स natural numbers be x, x+1 and x+2. ठीक आहे. हे नंबर आपण ॲज्युम केले. आता x, x+1 आणि x+2. आता गिवन कंडिशन काय ते लिहून घेऊ. अकॉर्डिंग टू द गिवन कंडिशन काय कंडिशन आहे. 5 टाइम्स द स्मॉलेस्ट नंबर. स्मॉलेस्ट नंबर काय आहे आपला x आहे. ठीक आहे. हा जर 3 असेल तर पुढचा काय असेल 4 असेल आणि हा 5 असेल, म्हणजे हा स्मॉलेस्ट नंबर झाला ना x. मग 5 टाइम्स द स्मॉलेस्ट नंबर. टाइम्स म्हणजे काय मल्टिप्लिकेशन. पुढे काय दिलं आहे इज 9 मोर दॅन 4 टाइम्स द ग्रेटेस्ट नंबर. म्हणजे इज म्हणजे काय इज इक्वल टू. आता ग्रेटेस्ट नंबर काय 4 टाइम्स ग्रेटेस्ट नंबर आहे. सो 9 मोर दॅन 4 टाइम्स द ग्रेटेस्ट नंबर. ग्रेटेस्ट नंबर काय x+2 आणि 9 मोर दॅन म्हणजे 9 ॲड करायला लागतील. कशामध्ये ॲड करायला लागतील ग्रेटेस्ट नंबरमध्ये, आणि तो जो आहे जो 4 टाइम्स आहे. सो 4 × x+2 असं हे आपलं इक्वेशन तयार झालं. आता आपण एक्सपांड करू शकतो. चला मग इथे लिहून घेऊ. देअरफॉर 5x इज इक्वल टू 9 प्लस 4ने xला मल्टिप्लाय केलं 4x आलं, 4ने 2ला मल्टिप्लाय केलं 8 आलं. सो देअरफॉर 5x इज इक्वल टू 4x + 9 + 8 इज 17. आता हे 4x इकडे घेऊयात. सो 5x - 4x इज इक्वल टू 17. सो हे किती राहिलं 5x - x म्हणजे 1x म्हणजेच किती x. सो x इज इक्वल टू 17. देअरफॉर x इज इक्वल टू 17. आता हे 17 आपल्याला कशाची व्हॅल्यू मिळाली xची व्हॅल्यू मिळाली, म्हणजे सर्वात स्मॉलेस्ट नंबर जो आहे. म्हणजे बाकीचे नंबर काय असणार आहेत. सो देअरफॉर x+1 इज इक्वल टू 18 अँड x+2 इज इक्वल टू 19. म्हणजे हे 3 नंबर आपल्याला मिळाले नॅचरल नंबर. सो लिहून घेऊ आन्सरमध्ये. देअरफॉर द रिक्वायर्ड नंबर्स आर required numbers are 17, 18 and 19. ठीक आहे. चला नेक्स्ट सॉल्व करूयात. चला नेक्स्ट क्वेश्चन रीड करूयात. राजू सोल्ड अ बायसिकल टू अमित ॲट 8% प्रॉफिट. Amit repaired it spending ₹54. Then he sold the bicycle to Nikhil for ₹1,134 with no loss and no profit. Find the cost price of the bicycle for which Raju purchased it. आता कॉस्ट प्राइस आपल्याला काढायची आहे, म्हणजे आपल्याला त्याला काय घ्यायला लागेल x घ्यायला लागेल. सो हे लिहून घेऊ. लेट द कॉस्ट प्राइस ऑफ bicycle for Raju be ₹x. ठीक आहे. हे x म्हणलं आपण. आता राजूनी सोल्ड केली आहे अमितला किती % प्रॉफिटला 8%. सो त्याची कॉस्ट काढून घेऊ. नाव राजू सोल्ड द बायसिकल टू अमित ॲट 8% प्रॉफिट. बरोबर. हे दिलेलं आहे, हे सगळं दिलेलं आहे. त्याआधी आपण लिहून घ्यायचं आणि त्याप्रमाणे सोडवत जायचे वर्ड प्रॉब्लेम्स. आता काय सांगितलं आहे म्हणजे मग सेलिंग प्राईस काय झाली. सेलिंग प्राईस ऑफ बायसिकल फॉर राजू. कारण राजूने किती प्रॉफिट घेतलं ह्याच्यामध्ये 8%. किती झाली मग ती x + 8% झालं. ठीक आहे. एवढं त्याला प्रॉफिट 8% मिळालं आणि प्लस त्यांनी ठरवलेली ही किंमत, म्हणजे त्यांनी जेव्हा ती सायकल विकली 8% ऑफ x. म्हणजेच मग इथे काय येणार आहे इज इक्वल टू x + 8/100 x. पर्सेंट म्हणजे काय 8/100. सो देअरफॉर आता हे आपल्याला प्लस करता येणार नाही कारण डिनॉमिनेटर सेम नाही आहे. सो डिनॉमिनेटर सेम करून घेऊ. म्हणजे काय येणार 100x + 8x/100
अपॉन 100. ठीक आहे, म्हणजेच काय आलं आपल्याला मिळालं आहे 108x अपॉन 100. हे आपल्याला सेलिंग प्राईस मिळाली राजूने जेव्हा सायकल विकली तेव्हाची. आता त्यांनी अमितने काय केलं, नाव 54 रुपीज त्यांनी खर्च केला सायकलवर. ठीक आहे, सो नाव अमित स्पेंट ₹54 फॉर रिपेरिंग. ठीक आहे, हे पण दिलेलं आहे. त्याच्या पुढची स्टेप घेतली आपण, रिपेरिंग. अँड सोल्ड इट फॉर, कितीला विकली त्यांनी, 1134. आणि कंडिशन काय इथे, नो प्रॉफिट नो लॉस. नो प्रॉफिट नो लॉस या कंडिशनमध्ये त्यांनी विकली. म्हणजेच काय येणार आहे, आता ही किंमत, ही सेलिंग प्राईस आहे, प्लस त्यांनी खर्च केला, किती केला, 54. ही त्याची कॉस्ट प्राईस झाली कोणाची, अमितची, जेव्हा अमितने सायकल विकली. सो हे लिहून घेऊ, 108x डिवायडेड बाय 100 प्लस 54 इज इक्वल टू 1134. हे काय झालं, हे राजूनी एवढ्या ह्याला किंमतीला विकली आणि हे नो प्रॉफिट नो लॉसमुळे त्यांनी हे रिपेअर करून सुद्धा एवढ्या ह्याला विकली आहे. आता हे आपण सॉल्व करूयात. एक्सची किंमत फाईंड करायला लागेल इथे. म्हणजे इथे काय करायचं, आता हे 100 इथे मल्टिप्लिकेशनला जाईल किंवा हे 54 डायरेक्ट आपण इथे घेऊन टाकू. देअरफॉर 108 अपॉन 100 इज इक्वल टू 1134 मायनस 54. सो देअरफॉर किती झालं आता हे, 4 - 4 इज 0, 13 - 5 इज 8, 0 and 1, 1080. ठीक आहे, आता हे 100 इकडे जातील मल्टिप्लिकेशनला. सो देअरफॉर 108x इज इक्वल टू 1080 इंटू 100. मग आता एक्स फाईंड करायचं आहे, म्हणजे हा एक्स इथे एकटा करायला लागेल, म्हणजे 108ला इकडे पाठवायला लागेल. सो इज इक्वल टू इंटू 100 डिवायडेड बाय 108. आता 108 10 जा 1080 येईल. सो हे करून टाकू, 10 जा आणि 100 इंटू 10 किती येतं, 1000. म्हणजे एक्सची किंमत किती मिळाली आपल्याला, 1000. म्हणजे राजूनी किती केली होती, कितीला घेतली होती सायकल, 1000 रुपीजला. सो हे खाली आन्सर लिहून घे. देअरफॉर द परचेस प्राईस ऑफ राजू इज ₹1000. ठीक आहे, एवढंच विचारलं होतं आपल्याला की राजूने ती सायकल कितीला विकत घेतली होती. चला नेक्स्ट बघूयात. चला क्वेश्चन रीड करूयात. अ क्रिकेट प्लेयर स्कोर्ड 180 रन्स इन द फर्स्ट मॅच अँड 257 रन्स इन द सेकंड मॅच. फाइंड द नंबर ऑफ रन्स ही शुड स्कोर इन द थर्ड मॅच सो दॅट द ॲव्हरेज ऑफ द रन्स इन द 3 मॅचेस बी 230. कळलं आहे, एका क्रिकेट प्लेयरचे रन दिले आहेत पहिल्या 2 मॅचेसमध्ये आणि ॲव्हरेज दिलेलं आहे. मग आपल्याला थर्ड मॅचला किती रन काढले असेल किंवा किती काढावे लागतील त्याला हे ॲव्हरेज मॅच करायला, ते आपल्याला काढायला लागेल. सो जे माहीत नाही त्याला आपण काय म्हणणार, एक्स म्हणणार. सो हे लिहून घेऊ, लेट द नंबर ऑफ रन्स स्कोर्ड इन द थर्ड मॅच बी एक्स. ठीक आहे, त्याला एक्स म्हणूयात. आता जे स्कोर त्यांनी बाकीचे केले ते लिहून घेऊ. रन्स पहिल्या मॅचमध्ये किती केले होते त्यांनी, रन्स स्कोर्ड इन फर्स्ट मॅच किती केले होते त्यांनी, 180. त्याच्यानंतर रन्स स्कोर्ड इन सेकंड मॅच किती केले होते त्यांनी, 257. आणि आता हे सेम असणार आहे, फक्त इथे थर्ड मॅच येईल. किती केले त्यांनी, आपण किती काय म्हणले त्याला, एक्स म्हणले. ठीक आहे, मग टोटल नंबर्स आपल्याला रन्स काढायला लागतील. सो देअरफॉर टोटल रन्स स्कोर्ड बाय द प्लेयर इज इक्वल टू काय येणार आहे, ह्या सगळ्याची ॲडिशन. सो 180 प्लस 257 प्लस एक्स. ठीक आहे, म्हणजेच काय आलं हे 7, 8 + 5 = 13, 2 + 1 = 3 + 4, 437 प्लस एक्स. हे त्याचे आले. आता आपल्याला काय दिलेलं आहे, ॲव्हरेज दिलेलं आहे. मग ते घेऊयात आता. नाव ॲव्हरेज ऑफ रन्स
रन्स इन 3 मॅचेस. काय असणार आहे ॲव्हरेज म्हणजे आपण काय करतो जेवढे नंबर आहेत त्याला आपण आता 3 मॅचेस म्हणजे डिवाइड कशाने करणार 3ने. हे तुम्ही शिकलेलं आहे स्टॅटिस्टिकमध्ये ॲव्हरेज कसं करायचं. आता पुढे मग ॲव्हरेज किती दिलेलं आहे ते दिलेलं आहे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. सो हे काय आहे 230 इज इक्वल टू काय येणार 437 प्लस एक्स अपॉन 3. सो 3 इकडे गेल्यावर काय होईल मल्टिप्लाय होईल. सो 230 इंटू 3 इज इक्वल टू 437 प्लस एक्स. मग आता हे मल्टिप्लाय करून घेऊ. 3 0 जा 0, 3 3 जा 9, 3 2 जा 6, 690. 437 इकडे पण मायनस करू शकतो. सो मायनस 437 इज इक्वल टू काय राहिलं इथे फक्त एक्स राहिला. सो देअरफॉर एक्स इज इक्वल टू हे सबट्रॅक्शन केल्यावर बघा काय येईल 10 - 7 इज 3. इथे राहिला 8, 8 - 3 इज 5 आणि 6 आहे सॉरी 6 - 4 इज 2. सो 253 आलं इथे एक्स इज इक्वल टू म्हणजे त्यांनी थर्ड मॅचला किती स्कोअर केला पाहिजे रन 253. सो आन्सर लिहून घेऊ आपण. फायनल आन्सर नंबर ऑफ रन्स the player should score in the third match is 253. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. चला लास्ट क्वेश्चन बघूयात. सुधीर्स प्रेझेंट एज इज 5 more than 3 times the age of Viru. Anil's age is half the age of Sudhir. If the ratio of the sum of the Sudhir's and Viru's age to 3 times Anil's age is 5:6, then find Viru's age. घाबरून जाऊ नका, जास्त काही अवघड प्रश्न नाही हा. स्टेप बाय स्टेप आपण सोडवला की तुम्हाला कळेल. आता ज्याचं एज फाइंड करायचं आहे त्याच्या एजला आपल्याला काय म्हणायला लागेल एक्स म्हणायला लागेल. सो ते लिहून घेऊ. लेट विरूज प्रेझेंट एज बी एक्स इयर्स. ठीक आहे. जे माहीत नाही त्याला आपण एक्स म्हटलं. आता काय सांगितलं आहे सुधीरचं प्रेझेंट एज किती आहे. सुधीर प्रेझेंट एज किती दिलेलं आहे बघा 5 more than the 3 times the age of विरू. म्हणजे विरूचं एज किती आहे एक्स आहे त्याच्या 3 times म्हणजे 3x घ्यायला लागेल आणि 5 more than म्हणजे +5 करायला लागेल. हे कोणाचं एज झालं सुधीरचं. आता अनिलचं काढूयात. अँड अनिल्स प्रेझेंट एज अनिलचं किती सांगितलं आहे अनिल्स एज इज हाफ द एज ऑफ सुधीर. अनिल्स एज इज हाफ द एज ऑफ सुधीर म्हणजे हे सुधीरचं एज आहे त्याच्या हाफ अनिलचं एज आहे म्हणजे 3x + 5 अपॉन 2. हाफ कसं करतो आपण डिवाइड बाय 2 करणार ना. यस. आता कंडिशन काय दिली आहे अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन कंडिशन काय दिली आहे सम इफ द रेशो ऑफ द सम ऑफ सुधीर्स अँड विरूज एज. सम कोणाचं सुधीर आणि विरूच्या एजचं सम आणि टू द 3 times द अनिल्स एज म्हणजे 3 times अनिल्स एज त्यांचा रेशो दिलेला आहे 5:6. ते लिहून घेऊ आधी आपण. थांबा इथे रेशो लिहून घेऊ आधी. सम ऑफ सुधीर्स एज प्लस कोणाचं एज सांगितलं आहे विरूज एज आणि त्याचा कोणाशी घेतला रेशो 3 times अनिल्स एज. अनिल्स एज काय आहे 3 times म्हणजे 3ने मल्टिप्लाय करायला 3 × 3x + 5 अपॉन 2 बरोबर. आणि ह्यांचा रेशो काय आहे 5:6 आहे. आता हे सॉल्व करू. सम ऑफ सुधीर आणि विरूज एज किती आहे x + 3x + 5 घ्यायला लागेल. इथे लिहून घेऊ x + 3x + 5 विरूचं एज आणि सुधीरचं एज डिवायडेड बाय 3 × 3x + 5 अपॉन 2 इज इक्वल टू 5/6. मग आता हे क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल. सो 6 × काय येणार आहे x + 3x म्हणजे किती 4x आणि 6ने मल्टिप्लाय होणार. सो हे 5 असंच राहील. त्याच्यानंतर इज इक्वल टू 5
इंटू, आता 5 इंटू हे सगळं पूर्ण डिव्हिजनला आहे, ते इथे गेल्यावर काय होणार सगळं मल्टिप्लिकेशनला. सो 5 इंटू 3 इंटू 3x + 5/2. चला हे सॉल्व करू. 6 4 जा किती 24. सो 24x + 6 5 जा 30 इज इक्वल टू 5 3 जा 15. 15 इंटू 3x + 5/2. सो हे 2 आता आपण इकडे घेऊ शकतो. हे इथे मल्टिप्लिकेशनलाच आहे यांचं रिलेशन, म्हणजे इथे गेल्यावर काय होणार इथे मल्टिप्लिकेशनला होणार आहे, म्हणजे या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे, 2 डिव्हिजनला आहे. सो इथे गेल्यावर मल्टिप्लाय होईल. सो हे लिहून घेऊ 2 इंटू 24x + 30 इज इक्वल टू 15 इंटू 3x + 5 आहे, म्हणजे 15 दोन्हीला मल्टिप्लाय करायला लागणार आहे. सो 15 इंटू 3x + 15 इंटू 5. बरोबर. आता हे सॉल्व करूया. 2 इंटू 24 इज 48x + 2 इंटू 30 इज 60 इज इक्वल टू 15 इंटू 3 इज 45x + 15 इंटू 5 इज 75. आता एक्सची टर्म आपण इकडे आणू, 60 इकडे पाठवूयात. सो 48x - 45x इज इक्वल टू 75 - 60. सो हे राहिलं 3x इज इक्वल टू 15. सो देअरफॉर x इज इक्वल टू 15/3 इज इक्वल टू किती येणार आहे 3 5 जा 15. सो 5 म्हणजे x आपल्याला विरुद्ध एज काय मिळालं 5 इयर्स. सो देअरफॉर आन्सरमध्ये लिहून घेऊ इथे तिथे मी x इज इक्वल टू 5. आन्सरमध्ये काय येईल विरुद्ध एज इज 5 इयर्स. बस एवढंच विचारलं आहे. ठीक आहे. स्टेप बाय स्टेप सगळे प्रॉब्लेम सोडवा. ज्या कंडिशन दिल्या आहेत त्या आधी लिहून घ्या, म्हणजे हे तुम्हाला प्रॉब्लेम्स अवघड वाटणार नाहीत आणि पैकीच्या पैकी ह्याचे मार्क मिळतील. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.